नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो आहे द थालीज हॉटेलला. आपण जिन्यावरनं सुद्धा जाऊ शकता किंवा या ठिकाणी लिफ्टची सुद्धा सोय आहे. मी लिफ्टनं वर गेलो तर खूपच गर्दी होती या हॉटेलला. पण गर्दी का आहे यासाठी आपण बघणार आहोत या हॉटेलमध्ये पदार्थ कसे तयार होतात. मित्रांनो, कोल्हापुरातील सुप्रसिद्ध हॉटेल द थालीज या ठिकाणी आपण आलो आहे आणि त्याच्या किचनमध्ये आपण आलेलो आहे आणि जे मेन शेफ आहेत ते आपल्याबरोबर आहेत. तर त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया की किती वर्ष ते या व्यवसायात आणि या ठिकाणी कसं हे मॅनेजमेंट करतात, एवढ्या थाळे वगैरे करतात, एवढी इथं छान यांना रिस्पॉन्स मिळाला आहे. नमस्कार, मी संतोष सुभाष शिलगे. मी कोल्हापूरचाच आहे. मी या व्यवसायामध्ये 2006 पासून आहे. जसे आपलं क्राऊड वाढत जाईल तसं आपण सेटअप बनवत जातो. आपण कधीच कुठलंही बल्कमध्ये एकदम बनवू शकत नाही. ओके, करून ठेवत नाही. जसं लागेल तसं त्या पद्धतीने आपण बनवतो. खूपच मस्त यांचं मॅनेजमेंट आहे आणि या ठिकाणचे पदार्थ कसे तयार होतात, कुठलं मटेरियल वापरलं जातं आहे ते सगळं आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता आपण मसाला राईस बनवतोय. त्यासाठी आता आपण पहिला खडे मसाले टाकले. आता कांदा आणि मिरची. कांदा थोडा फ्राय झाला की भाताचं आपलं राईसचं जे वाटण आहे ते वाटण टाकणार आपण. थोडे काजू टाकले आपण. तर कांदा थोडासा लालसर ब्राऊन झाला की आपण त्यात वाटण टाकणार. आता आपण भाताचं वाटण टाकत आहे. त्यात यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण. पुदिन्याचा खूप मस्त असा सुगंध येतो या ठिकाणी आणि हा राईस तयार करताना खूपच मस्त पुदिना फ्लेवरचा होणार ना हे. मस्त वास आता खूप भारी यायला लागला. पुलाव. आणि तांदूळ कुठला वापरताय? तांदूळ आपण इंडिया गेटचा वापरतो. हळद टाकली जाते. आता मसाला टाकला जातोय. एव्हरेस्ट बिर्याणी मसाला वापरतो आपण. मीठ टाकले जाते. टाका. आता धुवून स्वच्छ केलेला तांदूळ यामध्ये जात आहे. किती किलो आहे? आता तांदूळ हा 2.5 किलो आहे. मेंटेनसाठी आपण जसा लागेल तसा राईस गरम गरम सर्व करतो. थोडा थोडाच बनवतो. कसा हलवाव का लागतं सारखं? हां, लागू नये आणि थोडा इव्हेंटली सगळा कुक व्हायला. सगळी एक बाजूने एकत्र शिकले. हां. तर राईस आपण ओपन करतो. आणि झाकून ठेवायचं आहे. आता गॅस बंद करून. हां, आता गॅस बंद करून 2 ते 3 मिनिटासाठी टाकून ठेवा. आता पूर्ण शिजलेला आहे आणि यामधलं आता जे पाणी होतं ते पण कमी झालेलं आहे. बघू शकता किती छान आता दिसतोय हा आणि याचा सुगंध खूप छान येतोय. व्हिडिओमध्ये तुम्हाला यामध्ये घेता येणार नाही. या हॉटेलला तुम्हाला यावं लागेल जेवायसाठी. ओके, आता काय करतोय आपण? खिमा बनवतोय आपण. खिमा. बारीक चिरलेला कांदा यामध्ये चाललाय खिमा तयार करण्यासाठी. किती किलो खिमा लागतो तुम्हाला? रोज 3 किलो 4 किलो खिमा लागतो. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, दोनदा असा इथं खिमा तयार केला जातोय. कांदा परतून घेतला जातो व्यवस्थित तेलामध्ये. आता हळद घातली जाते. चवीनुसार मीठ. आता आपण खिमा टाकतोय. हा साधारण 3 किलो खिमा आहे. कशाचा आहे हा? मटन खिमा. मटन खिमा आता गेलेला आहे यामध्ये. ओके, मसाला आता टाकला जातोय. कसला मसाला असतो हा? हा आपला कोल्हापुरी मसाला आहे. यामध्ये खोबरं, सुकं खोबरं, कोथिंबीर, तीळ
ओके, आता यामध्ये पाणी घातलं जातंय. किमा करायची तुमची वेगळी पद्धत आहे? नाही, आपण घरगुती स्टाईलनंच बनवतोय. हो, ती चटणीतच होते. आपण ॲडिशनल कुठलेही गरम मसाले यात वापरत नाही. कोल्हापुरी कांदा लसूण चटणी कांदा वगैरे. लसूण चटणी जी घरगुती तयार होते. आता कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी आता दाखवली ती टाकली जाते आणि घरगुती टाईपचा हा किमा तयार झालेला आहे. आता खूपच मस्त दिसते कांदा लसूण चटणी. तर हे प्रिपरेशन बघितल्यावर कळते की दत्त हालीजला एवढी गर्दी का होते आणि इथं एवढी लोक येऊन का जेवत असतात. बघू शकता की किती छान आणि प्रेमानं इथं पदार्थ तयार केले जातात. सगळं व्यवस्थित अगदी त्याला वेळ देऊन या ठिकाणी हा पदार्थ तयार करण्याचं काम चालू आहे. साधारण एक 20 मिनिटमध्ये आपला किमा तयार होईल. आता इथं तयार होताना प्रिपरेशन बघितलं किम्याचं. आता किमा इथं तयार झालेला आहे. फ्रायचा मसाला बनवतोय. मटन फ्राय जे आपण बनवतोय ओके, मटन फ्राय. त्याचा मसाला आपण बनवून ठेवतोय. तर फ्रायच्या मसाल्यासाठी आपण कोल्हापुरी चटणी, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी प्रसिद्ध आहे ती याच्यामध्ये जात आहे. आता फ्रायचा मसाला तयार केला जातोय सगळा. ओके, आता तो कोल्हापुरी मसाला टाकला जातो याच्यामध्ये. आता घट्ट मसाला तयार झालेला आहे एकदम. बघू शकता की त्याला किती छान रंग सुद्धा आलेला आहे. पण हा रंग सगळा ह्याचाच आहे, म्हणजे मिरच्यांचा. चटणीचाच कलर. वेगळा रंग वगैरे तुम्ही घातलेला नाही आहे, बघू शकता. आता आपण तिथं मटन बॉईल होतोय आपलं. ओके, किती असतं हे? हे साधारण सकाळच्या वेळेत आपल्याकडं 10 ते 12 किलो मटन येते. चॉप्स वेगळे. ओके. आणि संध्याकाळच्या पिरियडमध्ये आपल्याकडं एक साधारण 15 ते 20 किलो मटन येते. मटन चॉप्स मारतोय. मटन चॉप्स फ्राय म्हणायचं काय? मटन चॉप्स. ओके, तूप घातले जाते याच्यामध्ये. ओके, आता चॉप्स टाकले जात आहेत यात. कॅमेरामन कसं वाटतंय? तोंडाला पाणी सुटलं. बारीक किसलेलं खोबरं टाकलं गेलंय. तीळ टाकले जात आहेत. तीळ टाकल्यामुळे या डिशला एक रिचनेस आलाय, रिच पण आलेला आहे. तयार झालं आता हे. आता रेडी झालेलं आहे मटन चॉप्स. जत्रा मटन थाळी लावतोय. ताटाला अंडा करी, मटन फ्राय, ही रिकामी वाटी लावतो आपण. हा जत्रा रस्सा ओतून घेण्यासाठी. हे पांढरा रस्सा, सोलकढी, किमा आणि आपली जत्रा मटन हांडी. त्याला भाकरी लावतो. किती पीस असतात साधारण याच्यात? त्याच्यात 5 ते 6 पीस येतात. ओके आणि ही भाकरीवरती आपण तूप लावतो, घरगुती तूप. ओके. किती भाकऱ्या येतात ताटाला? ताटाला 2 भाकरी किंवा 3 चपाती. ओके. आणि भात? भात पुलाव राईस प्लेट येतो एक. हे रस्सा लिमिटेड असते का? हा रस्सा लिमिटेड असतो. आपण याच्यावर पाहिजे तर लागला तर अजून तांबडा रस्सा देतो. किती रुपयाला ही? ही 420 रुपयाला थाळी आहे. त्यामुळे तुम्हाला हे बारीक जे दिसतंय हे वजडी भोपीच येतं. ही मटन चॉप्स थाळी आहे. ह्याला अंडा करी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी आणि मटन खिमा येतो. त्याला मोठे साईजचे 2 पीस चॉप्स येतात मसाल्यामध्ये. ड्राय मसाला येतो त्याला. ही आपली स्पेशल थाळी आहे, सगळ्यात हिट. ही 360 रुपयाला थाळी.
ही आपली खरडा मटण थाळी आहे. खरडा मटण थाळीला अंडा करी, तांबडा पांढरा, सोलकढी, किमा आणि खरडा मटण प्लेट ही 360 रुपयाला आहे. ही आपली द थाली स्पेशल थाली आहे. याला अंडा करी, तांबडा पांढरा, सोलकढी, किमा, मटण फ्राय आणि चिकन मसाला, ताटाला भाकरी किंवा चपाती आणि पुलाव राईस. ही 420 रुपयाला आहे. द थाली कोल्हापुरातलं एक नंबर हॉटेल आहे. आम्ही इथं तांबडा पांढराची चव तर खतरनाकच आहे. आम्ही जवळपास आता राजारामपुरीत असल्यापासून म्हणजे गेली 7 ते 8 वर्ष झालं आम्ही द थाली शिवाय पर्याय नाही. मटन थाली खायला आलेलो आहे इथं. आम्ही मटन फ्राय, खरडा मटन आणि तुपातलं मटन ऑर्डर केलं होतं. क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि सर्विस पण चांगली आहे. आम्ही जेवणावरती भाकरी ऑर्डर केली होती. भाकरी पण मस्त गरम गरम मिळालेले आहेत. तर एकदा नक्की विजिट करा द थालीज. नमस्कार, माझं नाव प्रसाद पवार. मी हॉटेल द थालीज 2017 साली चालू केलं आणि हॉटेल चालू करण्यामागचं कारण काय आहे की मी 2015 साली द चॉकलेट रूम म्हणून ऑस्ट्रेलियाचा ब्रँड त्याची फ्रँचायझी घेतलेली होती राजारामपुरीमध्ये. तर तिथं कसं इटालियन सगळं फूड, चॉकलेट शेक्स, चॉकलेट आयटम्स भरपूर होते आणि ते मला पाहिजे तसा कोल्हापूरमध्ये रिस्पॉन्स आला नाही त्याचा. त्याचं कारण असं आहे की कोल्हापूरकरांना कसं आहे, शेवटी सकाळीपासून संध्याकाळपर्यंत काही बाकीच्या आयटमपेक्षा तांबडा पांढरामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. हे नंतर लक्षात आल्यावरती आम्ही तो ब्रँड कॅन्सल करून नंतर बाबा कोल्हापुरी फूड, लोकल फूड ह्यात काय मला करता येईल हे बघत आम्ही हे थालीज कन्सेप्ट चालू केला. थालीज कन्सेप्ट चालू करताना पण आमच्या डोक्यात काय होतं की रेग्युलर मटन फ्राय, मटन मसाला हे तर सगळीकडे सगळ्या हॉटेलला आजकाल मिळत असतं. म्हणून तेव्हा आम्ही बरेच वेगळे आयटम पण चालू केले, जसं की जत्रा मटन, मटन चॉप्स, खरडा मटन हे आयटम आम्ही चालू केले. तर ह्यात आता वेगळं म्हणावं असं तर काय झालं की जत्रा मटन जो आमचा कन्सेप्ट आहे आणि मटन चॉप्स हे खूप हिट गेले. ह्याचं कारण की बाबा बऱ्याच लोकांना, गावाकडची लोकं असू देत, बाहेरची पुणे मुंबईची लोकं असू देत, लोकल लोकं असू देत, त्यांना आजकाल बाहेर गावी आपल्या गावी जाऊन जत्रा यात्रा अटेंड करता येत नाही. तर त्यांना ती यात्रेतली किंवा जत्रेतली टेस्ट घेता येत नाही बऱ्याचदा. त्यामुळे आपण ही कन्सेप्ट दिली हॉटेलमध्ये की जत्रा मटन. ह्याला काय असतं तर थोडा पाठ्यावरचा मसाला वापरतो आपण, त्यानंतर वजडी भुपीस आणि मटणातला कुठलाही भाग वेगळा काढून त्याला केलं जात नाही. जसं बकऱ्यातलं मटण आहे त्यातलं सगळे प्रकारचे भाग वेगळे काढून आपण नको आहेत ते पार्ट साईडला घेतो, मग वजडी वेगळी बनवतो, भुपीस वेगळं, असं आपण हे मटणात रश्यात पूर्ण सगळेच वजडी भुपीस सगळं घालून हा रस्सा बनवला आहे आणि त्याचीच एक टेस्ट आहे जत्रा मटण म्हणजे. आणि ते मटण आपलं कसं असतं, रोजची लिमिटेड ताटं असतात जत्राची, तेवढीच बनवतो, त्यामुळे त्याची क्वालिटी, त्याची टेस्ट आणि सगळं मेंटेन आहे अगदी. प्री बुकिंग जत्रा मटन चॉप्सचं थोडं करून घेतो आपण, कारण ते ऑलमोस्ट 9-9:30ला त्या जत्रा मटन चॉप संपतं. नंतर कोविडनंतर आम्ही रिवकर कॉलनी माझ्या राहत्या घरीच खाली ग्राउंड फ्लोअरला चालू केलं हॉटेल. आणि बघता बघता आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला तिथं की रोडवर 1-1 तास लोक वेटिंगवर थांबायला लागले. मग थोडं ट्रॅफिक आणि आजूबाजूच्यांना प्रॉब्लेम व्हायला लागला. मग त्या गोष्टी सगळ्या लक्षात घेता, कंप्लेंट लोकांच्या यायला लागले, हे सगळं लक्षात घेता आपण ते तिकडनं कमर्शियल प्लेसवरती शिफ्ट केलं होतं हॉटेल. आणि आता आपण जेव्हा इथं शिफ्ट केलं लिशो हॉटेलसमोर कदमवाडी रोडला, तेव्हा फर्स्ट फ्लोअर आणि टेरेस गार्डन रेस्टॉरंट, AC डायनिंग, फर्स्ट फ्लोअरला आपण AC डायनिंग केलं आहे आणि सेकंड फ्लोअरला टेरेस गार्डन रेस्टॉरंट, जेणेकरून जे लोकांना 1-1 तास 1.5 तास वेटिंग करायला लागत होतं, आता लोकांना वेटिंग करायची गरज नाही. हां, टेबल वाढले, सिटिंग कपॅसिटी वाढवली आहे, त्यामुळे लोकांना आलं की पटकन टेबल मिळून जातो. इथला मोबाईल नंबर आहे 8999014778. तर मित्रांनो, द थालीजमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता की मटन चॉप्स ही वेगळी स्पेशल थाळी आपण घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं बादल्या पण दिलेल्या आहेत तांबड्या पांढऱ्या रस्स्याच्या. आणि आपल्याला पाहिजे तेवढा इथं तांबडा पांढरा रस्सा आपण पिऊ शकतोय. आहा, कोल्हापूर म्हटल्यावर तांबडा पांढरा रस्सा पिलाच पाहिजे. खूप मस्त झालंय. चपात्या पण मोठ्या आकाराच्या आहेत बघा. तर आपण पांढरा रस्सा थोडासा पिऊया. खूपच भारी झाला आहे, मस्त. आणि नारळ पण फ्रेश वापरला आहे यांनी, हे याच्यामध्ये जाणवते रस्स्यामध्ये पिताना. आणि कड बघा, आहा, गरगरीत. बोट घालून फिरवल्यावर एखादा पीस जर यात सापडला तर बोनसच असते.
कडक झणझणीत. खिमा थोडासा टेस्ट करूया. खिमा कसा तयार होता आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. खूपच मस्त आहे. आपण याचं मेकिंगसुद्धा दाखवलेलं आहे, कशा इथं पदार्थ तयार होतात आणि त्याच्यामुळेच कळते की या ठिकाणी गर्दी का असते. तर नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा या ठिकाणचं पदार्थ. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. पत्ता बदललेला आहे, नवीन पत्ता डिस्प्ले होतोय स्क्रीनवर. या पत्त्यावर तुम्ही या. फोन नंबरसुद्धा दिलेला आहे. पत्ता कळाला नाही तर फोन नंबरवर फोन करून विचारा. आणि गुगल मॅपचं लोकेशनसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता.